नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आजपर्यंत आपण जो ट्विस्ट पाहिला त्याच्यामध्ये आता हा एक मोठा जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये अद्वैत दरवेळेला कलाला नेहमीप्रमाणे सोयीनुसार बायको बनवतो, सोयीनुसार वापर करून पुन्हा तिला बाजूला करतो. ह्यावेळीलाही त्याने तेच केलं. सगळ्या बायका निघून गेल्यानंतर मी कलासोबत पूजा करणार नाही, मला आता नाटक जास्त करायचं नाही असं म्हणत तो पूजेतनं बाहेर जायला निघतो. त्याच वेळेला कला त्याला हाक मारते आणि त्याला सांगते, तुझं आता हे दरवेळचं झालं आहे, नेहमीप्रमाणे तू जबाबदारी झटकतो, निघून जातो, पण मला इथून पुढे आता इथे राहायचंच नाही. आणि आबांनाही ती सांगते, आबा दरवेळेला हे बायकोचं नवऱ्याचं नाटक करणं माझ्याच्याने आता होणार नाही. तुमच्या मानाखातर मी इतके दिवस इथे सहन केलं, पण मला आता हा अपमान सहन होत नाही. माझंही मन आहे, मलाही ते मन दुखतं, मी इथे नाही राहू शकणार ह्या असल्या अवस्थेत, असं सांगून ती तिथून निघून जाते. ती निघून गेलेली पाहून आबांनाही एक युक्ती सुचते. आता हिला परत जर आणायचं असेल तर आपल्याला नाटक करावंच लागेल. त्याप्रमाणे आबा लगेचच हार्ट अटॅक आल्यासारखं करू लागतात. छातीत दुखलंय म्हणून खाली बसतात, तिथे घामाघूम होतात. सगळेजण खूप घाबरतात. आबांची तब्येत खराब झाली म्हणून सगळ्यांना काळजी वाटू लागते. सगळेजण आबांची काळजी घेऊ लागतात, डॉक्टरांना बोलवतात. आणि डॉक्टर आल्यानंतर अद्वैत रूमच्या बाहेर उभा राहून त्यांच्याकडे पाहत असतो. आबांच्या ते लक्षात येतं. आबा त्याच्याकडे कानाडोळ्यांनी पाहून घेतात आणि डॉक्टरांनाही सांगतात, आता माझा नातवाचा संसार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला काही बरं वाटणार नाही. आणि अद्वैत हे सगळं काही ऐकत असतो. त्याला गिल्टी वाटत असतं, खरंच आपण किती चुकीचं केलं आहे हेही त्याला जाणवत असतो. आणि आबा म्हणतात, माझ्या नातवाचा संसार मी ह्या जन्मात कधी पाहू शकेल असं मला वाटत नाही, असं म्हणत ते त्यांची डोळे मिटतात. आणि त्या गोष्टीचं त्याला फार वाईट वाटत असतं. कलाला काही करून घरी वापस आणावंच लागेल असा विचार करतो. दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला जातो. तिथे गेल्यानंतर तो विचार करतो, आपण फोनवरती कलाशी बोलून पाहावा का. मग तो कलाला फोन लावू लागतो. खूप रिंग वाजते पण कला फोनच उचलत नाही. मग तो विचार करतो, का उचलत नसेल. व्हिडिओ कॉल करतो सगळं करतो, पण ती काही केल्या फोन उचलत नाही. आता त्याला काय करावं सुचेनासं होतं. आणि त्याच विचारात तो असतो. ही कला दरवेळेसच्या प्रमाणे आगाऊपणा करते, माझा फोनही उचलत नाही, रिप्लाय पण केला नाही, म्हणून त्याला वाईट वाटत असतं. इकडे रोहिणी सरोजकडे जाते आणि पाहते एकटीच बसली आहे. मग ती म्हणू लागते, बघ बाई, आता आबांची तब्येत खराब झाली, तेही अद्वैत आणि कलामुळे. आता मला तरी वाटते अद्वैत नक्की 100% त्या कलाला घरी घेऊन येणार म्हणजे येणार. आणि ते ऐकल्यानंतर सरोज लगेच म्हणते, ती मुलगी स्वतःच्या मनाने स्वतःच्या हिमतीवर गेली आहे, तिला आणायला माझा मुलगा काही रिकामा नाही आणि त्याला मी जाऊ देईल. तुला असं वाटतं माझा मुलगा त्या मुलीच्या मागे मागे जायला आणि त्याला मी जाऊ द्यायला एवढी वेळी दिसते तुला? माझ्या मुलाला, मी त्या मुलीला ह्या घरात पुन्हा कधीही वापस आणूच देणार नाही, हा माझा शब्द आहे. माझा मुलगा शब्दाच्या माझ्या बाहेर नाही, त्याला मी हे करू देणार नाही, असंही ती ठामपणे बोलत असते. इकडे मात्र सकाळी झाल्यानंतरही कला झोपेतनं उठलेली नसते आणि संगीताला सारखं वाटत असतं की तिला जाऊन सांगावा की आबांची इतकी तब्येत खराब झालेली आहे, तू निघून आल्यानंतर तिकडे काय काय झालं तुला तर माहीतही नाही. तुझे रडून रडून झालेली अवस्था पाहून मला वाईटही वाटत होतं, सांगावा कसं म्हणून कळलं नाही. रात्रभर कलाला कोणीही सांगितलं नाही आबांची तब्येत खराब झालेली आहे. पण दिनकर म्हणतो, जाऊ दे, ती आता थोडा वेळ आरामच करू दे, तिला सांगून जास्त टेन्शन नको द्यायला, असं तो विचार करतो. आणि मग तिला रूममध्ये पाहायला जाते तर कला निवांतपणे झोपलेली असते. तिच्या जवळ जाऊन ती पुन्हा उठून येते की जाऊ द्या, निवांत ती झोपली आहे, तिची झोप नको मोडायला, आपण तिच्याशी नंतर बोलूया. मग थोड्या वेळाने सगळेजण आपापल्या कामाला लागतात. कला झोपेतनं उठून छान तयार होऊन आलेली असते. सगळ्यांना ती म्हणत असते, आज मला खूप बरं वाटत आहे, कितीतरी दिवसांनी मी इतक्या उशिरा झोपेतनं उठले. तेव्हा तिचे बाबा म्हणतात, मग तू आता तुझ्या घरी आली आहे, अजिबात कसलंच टेन्शन घ्यायचं नाही, निवांत राहायचं आपलं. मग ते सांगू लागतात की आजोबांची तब्येत जरा खराब झाली होती, त्यांना हार्ट अटॅक तू निघून आल्यानंतर आला, पण आता त्यांची तब्येत व्यवस्थित आहे, काळजी करू नको, असं सांगू लागतात. तेव्हा कलाला ऐकल्यानंतर फार वाईट वाटतं. आबांनी मला त्या घरात सगळ्यात जास्त जीव लावला आहे, ते माझ्यावर खूप प्रेम करतात, त्यांच्या प्रेमाखातर बाबा मी इतके दिवस काढले, पण आता माझ्या सहनशक्तीच्या बाहेर गेलं. दरवेळेला माझ्या त्या घरात घालून पाडून बोलणं, अपमान करणं आता मला सहन होत नव्हतं, म्हणून मी निर्णय घेतला आता त्या घरातनं बाहेर पडायचं. दरवेळेला आबांचा विचार करून मी तिकडे जाते, पण आता नाही जाणार, असंही ती सांगते. तिचे वडील म्हणतात, तुला हवं तितके दिवस इथे राहा आणि अजिबात टेन्शन घेऊ नको, असंही ते बोलू लागतात. मला काही माझी मुलगी जडही नाही असंही बोलतात. पण ती म्हणते, जोपर्यंत माझा नवरा मला मानाने त्या घरात नेत नाही आणि माझी माफी मागत नाही तोपर्यंत काही मी त्या घरात जाणार नाही. मला त्या घरात मान हवा. प्रत्येकजण माझा अपमान करतो ते काही मला सहन होत नाही बाबा, माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलंय सगळं. आणि आबांना
अद्वैत तब्येत कशी विचारू लागतो तर आबा लगेच तिथून उठण्याचा प्रयत्न करतात. आबांना तो म्हणतो, आबा थांबा, मी तुमच्याशी बोलतोय ना, मला का टाळत आहात? तेव्हा ते म्हणतात, मी कुणालाही टाळायला आता रिकामा नाही आणि कोणी माझ्याशी बोलावं म्हणून मी कुणासमोर काही नाटकही करणार नाही. मला कुणाशी काहीच बोलायचं नाही असं म्हणून ते निघून जातात. आबा रागवलेले पाहून तो आबांच्या मागे जाऊ लागतो. तेव्हा सरोज म्हणते, तू जर असा विचार करत असशील की आबांना वाईट वाटतंय मग मी जाऊन कलाला घेऊन येऊ का, तर तसला विचार अजिबात करायचा नाही. ती मुलगी तिच्या मनाने ह्या घरात निघून गेली आहे ना, मग ती तिच्या मनानेच येईल. तू तिथे घ्यायला तिला जायचं नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र अद्वैत आईशी भांडतो, आई आता मला हे करून चालणार नाही. आबांसाठी मला पुढचा विचार करावाच लागेल. मी खूप विचार करून एक निर्णय घेतला आहे आणि मी तसंच आता पुढे वागणार आहे असं सांगून तो कलाच्या घरी मुक्कामी राहायला जातो. कला त्याच्यासोबत यायला तयार नसते. कला म्हणते, दरवेळेला अपमान सहन करणं तुला माहीत नसेल. तू एक दिवस इथे राहून पा, तुझा मी अपमान करून बघते, मग तू मला सांग तू ह्या घरात किती दिवस राहशील आणि किती नाही. तुमच्या घरात दरवेळेला माझा जितका अपमान झाला आहे तितकाच मी तुझा ह्या घरात करते. तेव्हा मात्र तिची आई तिच्यावर रागवते, असलं काही बोलू नको, जावई आहे आपले ते. तेव्हा ती म्हणते, मला त्या घरी जायचं नाही, यांना इथून जायला सांग. तेव्हा त्यांचं सगळ्यांचं सहन करून अद्वैत म्हणतो, ठीक आहे, तिच्याकडे लक्ष देऊ नका, पण मी इथेच राहणार आहे. हवं तर माझी 1 दिवसाची परीक्षा घे, पण माझ्यासोबत घरी चल. असं म्हणत अद्वैत कलाच्या मागे पुढे करू लागतो आणि त्या दिवशी त्यांच्याच घरी तो राहतो. रात्रभर कलाची समजूत घालण्याचा तो प्रयत्न करतो, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण ती डोळे बंद करून घेते. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी तो तिची मनधरणी करण्यासाठी तिच्या मागे मागे जात असतो आणि तिला म्हणत असतो, तुला मी आजपासून मी वचन देतो, कुलदेवीची शपथ घेतो, हवं तर तू घरी चल, मी तुला बायकोचं स्थान देईल. माझ्या समोर तुझा कोणीही अपमान करणार नाही आणि माझ्या मागेही मी तुला वचन देतो, हवं तर असंही म्हणू लागतो. पण कला ऐकत नसते. तिची आई तिला समजवत असते, बघ जावई बापू, तुझ्यासमोर किती मोठे वचन घेत आहे, त्यांच्या कुलदेवीची त्यांनी शपथ घेतली. अगं आता तरी ऐक, त्यांच्यासोबत तू जा. पण ती म्हणते, नाही मी नाही जाणार. पण अद्वैत तिला म्हणत असतो, तुला मी मान देईल, सन्मान देईल, सगळं देईल, आबांसाठी नाही, ह्या वेळेला माझ्यासाठी तू चल. घरच्यांनाही तो त्याची मनाची परिस्थिती समजवतो आणि सांगतो की मी तिला मनापासून बायको मानेल आणि घरी घेऊन जायला आलो आहे, चल म्हणत तिला मग संगीता समजावून सांगते. मग कला जायला तयार होते, पण एका शर्तीवरती, मला त्या घरात कोणीही अपमानित करायचं नाही. आणि अद्वैतही त्या गोष्टीसाठी तयार होतो आणि सगळ्यांसमोर हात जोडून सांगतो, इथून पुढे माझ्या वतीने कसल्याही प्रकारची तक्रार येणार नाही असं म्हणत तुमच्या मुलीला मी घेऊन जातो असंही तो दिनकरला सांगतो. आणि मग संगीता आणि दिनकरला आनंद होतो. ते दोघंजण त्यांच्या घरी जातात. घरामध्ये जाण्या अगोदरही कला त्याला सांगते की माझ्या घरात ह्या कोणी अपमान केलेला मला खरंच सहन होणार नाही. तेव्हा तो म्हणतो, माझ्यावर विश्वास ठेव ना, मी सगळ्यांशी बोलेल आणि मी सगळ्यांना समजावून पण सांगेल. तेव्हा कला म्हणते, ठीक आहे, फक्त ह्या वेळेला मी तुझ्यासाठी ह्या घरात आले आहे, पण बाकी कोणी मला काही बोललेलं सहन होणार नाही. आणि ते दोघंजण घरात आल्या समोरून सरोज दिसते. सरोजला पाहिल्यानंतर दोघंही तिथे शांत उभे राहतात. कला घाबरते, पण अद्वैत मात्र ह्या वेळेला घाबरत नाही. आणि सरोज म्हणते, ही मुलगी इथे कशी काय आली, हिला कोणी आणलं? तेव्हा मात्र तो म्हणतो, आई मीच आणलं तिला, मी सांगितलं होतं ना हिला मी घरी घेऊन वापस येणार म्हणजे येणार. आजपासून मी ठरवलं आहे, माझ्या बायकोचं कोणीही अपमान करायचं नाही. तिला मनापासून मी माझी बायको स्वीकारला आहे आणि कुलदेवीची शपथ घेऊन तिच्या समोर सांगितलं आहे की तुला मी बायकोचं मान देईल, सन्मान देईल. मी तुलाही सांगतो, कोणीही तिचा अपमान करायचा नाही, अगदी तूही केलेला मला सहन होणार नाही असंही तो सगळ्यांसमोर बोलतो. आणि ती लगेचच रूममध्ये कला निघून जाते. सरोजला वाईट वाटत असतं, माझा मुलगा किती बदलला, माझ्यासमोर तो आज इतकं मोठं वाक्य बोलला, खरंच मला आता विचार करायला हवा. ही कला जी आहे ती फारच शातीर दिमाग निघाली, हिने माझा मुलगा माझ्यापासून हिरवला. आता जास्त आतेताईपणा करण्यात अर्थच नाही, कारण मुलगा हातातनं जाईल, तिला बाहेर काढताच येणार नाही असं तिला आता जाणवू लागतं. मग इकडे संगीताला आणि दिनकरला खूप आनंद होत असतो. आता माझ्या मुलीचा खऱ्या अर्थाने संसार सुरू होणार, त्यांना मुलं बाळं होणार, त्यांच्या संसाराची गाडी अशी रुळावर येते असं त्या दोघांना वाटू लागतं. देवाचं ते आभारही मानतात. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे कला आबांना चहा नाश्ता सगळं काही देऊ लागते. पूर्वीसारखं ती घरात वावरू लागते. आबांनाही खूप आनंद वाटतो आणि तिची राहिलेली मंगळागौरीची पूजाही ती पुन्हा करते. आबांना खूप आनंद वाटत असतो. सगळी तयारी ती पूजेची करते. पूजा सगळी छान प्रकारे पारही पाडतात दोघंजण जोडीने. आबांना ह्या गोष्टीचं खूप जास्त आनंदही वाटत असतो. आणि सगळ्या घरासमोर पुन्हा एकदा अद्वैत सांगतो, माझ्या बायकोला ह्या घरामध्ये सगळ्यांनी चांगलंच
बोलायचं, तिच्याशी कोणी अपमानित करून भाषेत बोललेलं मला सहन होणार नाही. पुढे जे काय होईल ते पाहणं रंजक ठरणार. ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. चला तर मग पुन्हा भेटू. धन्यवाद.